यांना विनंती आहे की आपण मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती जायचं आहे आणि कॅमेरामॅन दादाला विनंती आहे की आपण कॅमेरा देखील मुख्य व्यासपीठावरती फिरवायचा आहे। आपण अनवर भाई यांच्या शुभ हस्ते आपण वन लाईफ ग्रुपचे संघमालक इमाम जी शेख यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय। इमाम भाई शेख यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय। अनवर भाई यांच्या शुभ हस्ते वन लाईफ ग्रुपचे संघमालक आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहिला। धन्यवाद चेतनजी। आपण जाऊया सामन्याकडे। तीन चेंडूचा खेळ संपलाय। अतुल नवले आहेत गोलंदाजीसाठी आपण बघू शकतोय। संकेत पालांडे आहेत, टॅप फटका आपण बघू शकतोय आणि टॅप फटका चांगल्या क्षेत्ररक्षण फील्ड मध्ये आपण बघू शकतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकतोय। प्रतीक शिंदे आणि संकेत पालांडे आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय बाउंड्री लाईनच्या वरती आणि इथे डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू। 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 29-7 या आकड्यावरती। पहिला चांगले क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला इथून आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती। दुसरे षटक घेऊन आले ते जॉन आले दुसरे षटक घेऊन। पहिल्या चेंडू षटकाचा चांगला चेंडू होता, त्या चेंडूवरती मोठा पाळा खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये। 1 धाव ऍड होईल, धाव संख्या पोहोचती 8 या आकड्यावरती। दुसरा चेंडू या षटकाचा चांगला फटका, त्या चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकतोय। सिंगल धावेने आपण बघू शकतोय या षटकाची सुरुवात झाली आहे। तिसरा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण, अजून एक डिक्लेअर झोन मध्ये धाव जाईल आणि धाव संख्या झाली ती 10 या आकड्यावरती। अगदी तिन्ही चेंडूवरती 1-1 धावा आल्यात, कुठलाही मोठा प्रकारचा फटका आला नाहीये अजूनपर्यंत। संकेत असतील स्ट्राईक वरती। चौथा चेंडू या षटकाचा चांगलं क्षेत्ररक्षण अतुल नवले, यंग माइंड आपण बघू शकतोय, काय एफर्ट्स बघू शकतो आपण। चांगला चेंडू होता आणि ते खराब क्षेत्ररक्षण, ते चांगला सपोर्ट बघू शकतो पाकून आणि ते 2 धावा आमचे पंच आम्हाला सांगतात आणि इथून एकूण धावा संख्या झाली ती 16 या आकड्यावरती, 13 या आकड्यावरती। शेवटचा चेंडू षटकाचा आणि इथे 2 धावा ऍड होतील, डिक्लेअर झोन मध्ये जातील। एकूण धाव संख्या झाली ती 15। 2 षटकांचा खेळ संपलाय। या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूत सिंगल धावा आल्या होत्या, त्यानंतर डबल डिक्लेअर झोन आपण बघू। एकूण धाव संख्या झाली ती 15। शेवटचं षटक असलेल्या इनिंग्स रमेश आलेत गोलंदाजीसाठी। तिसरे षटक आणि शेवटचं षटक असेल आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव कंप्लीट, चेंडूवर टॅप केलं, 1 धावात संविधान मानतील प्रतीक शिंदे। 2 धावा कंप्लीट केल्या इथून। दुसऱ्या चेंडू षटकाचा आणि इथे थोडीशी चुकी आपण अतुल नवले यांच्याकडे बघू शकतोय। 2-2 धावेने संकेत समाधान मानतील। मोठे फटके येत नसेल तर सिंगल डबलने सुद्धा धावा जोडल्या जातील, अशाच प्रकारे यंग माइंड संकेत पालांडे असे खेळतायत। दोन धावलेत ना त्यांनी, धावलेत ना दोन
तिसरा चेंडू या षटकाचा चांगला फटका होता, थोडासा खराब क्षेत्ररक्षण फंबलिंग बघू शकतोय आपण. त्यात 2 धाव कंप्लीट. 2-2 अगदी तिन्ही चेंडूची 2-2 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली आणि इथे खराब क्षेत्ररक्षण बघू शकतोय अगदी, आणि ते धाव बाद नसतील. त्यात 2 धाव कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग आपण बघू शकतोय. 4 चेंडू आणि 23 धाव संख्या झालेली आहे. 5वा चेंडू या षटकाचा आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकतोय. 1 धाव कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावसला प्रतीकला बाद करावा लागेल. प्रतीक इथे बाद होतोय. अजून 1 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24 आकड्यावरती. प्रतीक शिंदे याला परतावा लागेल आणि फलंदाजीसाठी आलाय तो. हेमंत आलाय. नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईक वरती असेल संकेत. शेवटचा चेंडू बघूया काय प्रकार होतोय. मोठा फटक्याची गरज आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकतो आपण. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि ते आमचे पंच सांगतील धाव बाद असतील म्हणजे 1च धाव ऍड होईल. धाव संख्या झाली ती 25 आणि विनिंग असेल ती 26 म्हणजे 26. अर्णव चॅलेंजर्स वर्सेस मोरे सरकार असा सामना, रोमांचक सामना पण बघू शकतोय. चांगला खेळ राहिला अर्णव संघाचा. यानंतरचा सामना असेल आर्यन वॉरियर्स आणि टीम युवा या दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीचा कौल करायचा. यानंतरची लगेचच मॅच आपली खेळवली जाणार आहे. पहिला षटक घेऊन आले ते साहिल मोरे, अगदी संघाचे कर्णधार असतील आणि त्यांना चॅलेंजेस करण्यात आलेत फलंदाजीसाठी. मनदीप पाल आणि विक्रांत अगदी टॅलेंटेड खेळाडू आहेत. पहिला चेंडू षटकाचा चांगला फटका होता, त्या फटक्यावर आणि ते खराब क्षेत्ररक्षण आणि ते पहिल्या चेंडूने केलाय श्री गणेश या अर्णव चॅलेंजर संघाने. धाव संख्ये स्कोर कमीवरील 4 आकडे. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू या षटकाचा सिंगल धाव काढतील म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव जाईल. नो प्लस 1 असतील आमचे पंच आम्हाला सांगतायत. नो प्लस 1. फुलटॉस चेंडू फार केला आणि ते थोडंसं खराब कॉलियम बघू शकतोय आणि ते परतावं लागेल विक्रांतला. विक्रांत स्ट्राईकला भेटली होती. विक्रांतला 0 बाद परतावं लागेल विक्रांतला आणि त्या फलंदाजीला आले ते आकाश धुरी म्हणजेच बाबू धुरी. अगदी गुंडगे संघाचा कर्णधार आहेत. बघूया कशा प्रकारे अर्णव चॅलेंजर्स या संघाला विजय करून देतील. अगदी सिंगल धावेने सन्मान करतील चेंडूचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 त्याकडे होती. बॉल किती झाले? 3 चेंडूचा खेळ संपला. 4था चेंडू या षटकाचा सिंगल धावेने सुद्धा स्कोर आपण मारू शकतो असं बाबूधुरी माइंड मध्ये खेळतायत आणि धाव संख्या झाली ती 8. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा चेंडू या षटकाचा आणि ते नो बॉल आमचे पंच आम्हाला सांगतात. 2 धावा ऍड होतील. एकूण धाव संख्या झाली ती 10. चेंडू कंटिन्यू असेल म्हणजे 5वा चेंडू. ते चांगला चेंडू होता. 1 धाव कंप्लीट झाली. एक गडी तमरूच्या आसऱ्याला बाद झालाय पण इथे मनदीप स्ट्राईक मध्ये आहेत. ते सांगतील मी माझ्यात हिंमत आहे चेस करण्याची. बघूया काय करतायत. शेवटचा चेंडू षटकाचा ते वाईड असेल जे चेंडू कंटिन्यू असेल आणि ते सिंगल धावाने समाधान मानतील आणि ते बघू शकतो आपण. अगदी चलाकीने हा एक सिंगल रन धावून घेतला. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 आकडे होती
14. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता गोलंदाजीसाठी आले ते प्रतीक शिंदे. ते बाबू धुरीसाठी पारितोषिक आलंय. लगातार जर त्यांनी 3 चेंडू 3 चौका मारले तर नाना कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि देशमुख सरांकडून सुद्धा 200 म्हणजे एकूण 400 पारितोषिक असेल बाबू धुरी यांच्यासाठी. प्रतीक शिंदे पहिला चेंडू आणि ते चेंडू हवेत होता आणि ते फंबलिंग बघू शकतो आपण. एक धाव कंप्लीट. मनदीप होते स्ट्राईक वरती. बाबू धुरी म्हणले एक धाव कंप्लीट झालेली आहे. एक धावेत समाधान मानूया. बाबू यांनी 400 रुपये मनात ठेवलेले. बघूया आता 3 चेंडू ते 3 लगातार चेंडू चौका मारतात का. आणि ते पहिला चेंडू मला असं वाटलं गेलाच होता पण जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव ऍड होईल. दोन चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू या षटकाचा. ते टॅप खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते परतावा लागेल बाबूला सुद्धा. थोडीशी चुकी आपण बघू शकतो बाबूकडून निर्माण झाली. अगदी स्टेप आउट खेळून फटका खेचण्याचा प्रयत्न होता. धाव संख्या झाली ती 16 आकड्यावरती. 9 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. अतुल नवले आलेत बॅटिंग साठी. बघूया 9 चेंडू 10 समीकरण असेल मैदानामध्ये. चांगला फटका होता. इथे फंबलिंग संकेत होते तिथे आणि ते 2 धावा ऍड होतील. आता समीकरण असेल 8 चेंडू आणि 8 धावेचं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी प्रत्येक कुठं आपण बघू शकतोय. 5वा चेंडू या षटकाचा. अगदी सिंगलने समाधान मानतील. एक धाव ऍड होईल. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 7 धावेचं. अगदी बॉल टू बॉल रन आहे. शेवटचा चेंडू. सिंगल धावेने समाधान मानतील इथे सुद्धा आणि ते षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलेलं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती आणि इथून समीकरण असेल 6 चेंडू आणि 6 धावेचं आणि ती गोलंदाजीसाठी आले ते संकेत पालांडे. बघूया कशा प्रकारे अर्णव चॅलेंजर्स या संघाला रोखू शकतात का. कुठल्या संघाचा विजय होईल. मनदीप असतील स्ट्राईक वरती. 6 चेंडू 6 धावेचं समीकरण असेल. पहिला चेंडू षटकाचा. ते वाईट चेंडू. इथे सुरुवात आपण बघू शकतोय खराब. इथून 6 धावा करायच्या होत्या. ते वाईटने आता करायच्या असतील 5 धावा आणि ते सिंगल काढतील. अगदी शार्प माइंडने हा खेळलेला फटका होता. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 4 धावेचं. अजून एक वाईट चेंडू. 2 धावा ऍड होती. ते 2 धावा ऍड झाल्या आणि इथे अजून एक नो. तुमचे पंच आम्हाला सांगतायत पंचांचा निर्णय हा अंतिमचा निर्णय असेल. कोणीही वाद घालू नये. अजून एक नो बॉल सांगितले गेले आणि ते विजयी फटका होता बहुतेक आणि ते अर्णव चॅलेंजर्स सामना जिंकलेत. चांगला खेळ राहिला दोन्ही संघांचा. यानंतरचा सामना असेल टीम युवा वर्सेस आर्यन वॉरियर्स. दोन्ही संघांनी पहिले राऊंड जिंकलेले आहेत. आता लढत असेल सेकंड राऊंड साठी. आपण बघू शकतोय दोन्ही संघांमध्ये दुसरे राऊंड असतील.